इकडून आलो आपण आणि हे सरळ भुयार ह्या साईडला आहे आणि बरोबर त्याच्या उजव्या साईडला इथं वरती काय आहे आपण जर जाऊन पाहूयात पहिला. मित्रांनो हे आणि प्रमाणाबाहेर वट वाघूळ आहे तिथं. तुम्ही कुठल्याही व्हिडिओमध्ये आतापर्यंत पाहिलं नसेल हे, ते आजच्या आमच्या व्हिडिओमध्ये पाहताय तुम्ही. जाऊ दे बाहेर, जाऊ दे तुम्ही परत एक आलो. चला पुढे. फोकस नका मारू, ते फोकस नाही येतात. अजूनही आपण चालतोय, श्वासाचा त्रास होतोय. खूप पुढे येते, खूप आतमध्ये. इकडनं पाठीमागचा रोड पण दिसत नाही आपल्याला. खाली बघा, खाली बघा, हा बघा किती लांब येते आपल्यापासून. हा बघा तिकडे मारा, किती लांब आहे बघा. आणि इकडे मारा, हाय बघा दोघं जण आपल्यापासून किती लांब आहेत. पुन्हा टर्न मारून आलोय. उजव्या साईडला आपल्याला एवढी मोठी खोली खोदलेली दिसते. इकडं या साईडला खूप लांब आहे बघा. आम्हाला बाहेरचा भाग पण दिसत नाही, इतक्या लांब येते. आणि ह्या साईडला अजून खूप आतमध्ये आहे बघा. इथून जिथं विकास भाऊनी बॅटरी मारली तिथून. हां बहुतेक इथं धान्य साठवण्यासाठी किंवा खजिना लपवण्यासाठी जागा असेल इथं. माझे पण बूट बघा, पाय बघा, आणि ह्या दोघांचा अवतार बघा कसे झाले दोघे. अवघडलं ना, पाय कंबर गेल्यास. फूट लांबच आहे, 20-30 फूट. बॅटर दिसत असेल तुम्हाला. तसं कनेक्ट असणार आहे आतल्या आत. हा ना, ते कनेक्शनच असणार आहे 4 गुहांचं. हा आतमध्ये टाका दिसते मोठं, पण त्यात पाणी पाण्यामुळं. बसा तिथं बरोबर आवडला असं चिकन. हे दोघं अजून 50 फूट लांबच आहेत. आमचे दगाडीचे कार्यकर्ते. नेतृत्व आहे, नेतृत्व आहे का. चौथी असायची ना, चौथ्यात नाही जात आहेत. ठीक आहे, सरळ वाया मस्त. केला वाया नाही, वाया नाही गेला. ही जे ना आतमध्ये. मित्रांनो जय शिवराय, मी आशिष मराठे. सह्याद्री रानोटा क्रिएशन या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. पाठीमागचं मंदिर पाहून तुमच्या लक्षात आलं असेल, आपण तुंग किल्ल्यावरती आलो आहे. आणि इथं असलेली ही 4 भुयारं आपण पाहायला आलो आहे आज. आणि आपण 3 वेळा आलो होतो पाठीमागे इथं, परंतु आपल्याला या भुयाराच्या आतमध्ये जाता नाही आलं. तर आज आपण प्रयत्न करणार आहे. आपल्यासोबत राहुल भाऊ आहेत, जय ॲडव्हेंचरचे. त्यांच्या यूट्यूब चॅनलची मी लिंक टाकेल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. नेहमीप्रमाणे दत्ता भाऊ, विकास भाऊ आणि राहुल भाऊंचे मल्हार ट्रेकरचे अभिजित भुजबळ सर आपल्यासोबत आहेत. तर आपण 5 जण आहोत. तर ह्यावेळेस आपण पूर्णपणे अनुभव घेऊन ह्या भुयाराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत. तर चला आता आतला जो व्हिडिओ बनेल खतरनाक तो तुम्हाला दाखवतो. तर आपल्या पुढे दत्ता आणि राहुल भाऊ चाललेत ह्या भुयारामध्ये. आणि ह्या भुयाराचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आपण जर का तिथपर्यंत पोहोचलो तर मी तुम्हाला ते नक्की दाखवेल. कारण आपण आत्तापर्यंत एवढी भुयारं फिरलोय ना, परंतु हे असं आपल्याला कुठंच पाहायला नाही भेटलेलं. ते आज आपण तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तर चला पाहूयात आपण काय ते. आणि बॅटरी विकास भाऊ येत आहे ना, जरा बॅटरी आता पुढं करायचं फक्त ते.
तर आलोय बरंच आतमध्ये आपण, आणि आतमध्ये खूप मोठं आहे, खूप म्हणजे खूप मोठं आहे. दत्ता तुम्हाला दिसतोय किती लांब आहे पहा आपल्यापासून. आणि महिला ट्रेकरचे आपले अभिजित भाऊ बघा, अभिजित सर. तर चला जाता येईल तेवढं जाऊयात आपण. इथं खूप पाखरं आहेत आणि किडे आहेत जंगली. सगळं असंच आहे का? इथं खूपच पाखरं आहेत जंगलातली. आणि पलीकडे आपले विकास भाऊ, त्यांनी त्याची दहशत घेतलेली आहे. आणि हे दोघं जण आहेत आपल्या पुढं. थोडंसं आपण अंतर ठेवतोय आणि आलो आपण दत्ताच्या जवळ. बघा ना, बसता येत नाही आपल्याला, काहीच करता येत नाहीये. आणि फायनली ह्या साईडला इथं वरती, इथून पुढचा व्हिडिओ आपण, हे बघा आपल्या किती आपल्यापासून लांब आहेत हे दोघं जण. हे बघा खूपच लांब आहेत आपल्यापासून, आणि अजून आतमध्ये खूप लांब आहे. इकडं माझा आवाज बघा कसा घुमते, खूप लांब असणार आहे ते. तर हे बघा आता जरा लांब फोकस टाकले एकीकाने जा. हा हे बघा किती लांब आहे. मला बॅटरी बाहेर गेला, बाहेर गेला. हे बघा एवढ्या पुढं आलोय आपण, आणि ह्याच्या बरोबर उजव्या साईडला इथं ती बॅटरी घ्यायची ना तुमच्याकडे? नाही, तुझ्याकडची ते बॅटरी घ्या ना, ती का नाही घेतली? ती पण घ्यायची ना पुढं. हे बघा, तर ह्या ज्या या भुयार बघू आता 2 मिनिटं. इकडून आलो आपण, हे बघा किती लांब आहे. इकडून आलो आपण, आणि हे सरळ भुयार ह्या साईडला आहे, आणि बरोबर त्याच्या उजव्या साईडला इथं वरती काय आहे आपण जर जाऊन पाहूयात पहिला. हे बघा चढलोय वरती. वरती खूपच वटवाघूळ आहेत, आणि हे सरळ रूम दिसते आपल्याला. केवढी मोठी रूम आहे मित्रांनो ही, आणि प्रमाणाबाहेर वटवाघूळ आहे तिथं. हे बघा मोठा रूम आहे, खूपच मोठी रूम आहे, आणि खूपच वटवाघूळ आहेत. तर आपण रिस्क नाही घेणार हे वटवाघूळांची. चला बस झालं, एवढंच जाऊयात आपण. बरोबर आहे ना? हे बघा ह्या रूमला आहे ना चढायला कशा पायऱ्या आहेत बघा ना, आणि काय रूम आहे ती. तुम्ही कुठल्याही व्हिडिओमध्ये आतापर्यंत पाहिलं नसेल हे, ते आजच्या आमच्या व्हिडिओमध्ये पाहताय तुम्ही. जाऊ दे बाहेर, जाऊ दे परत एक आलो. चला पुढे. फोकस नका मारू, ते फोकस नाही येतात. फोकस नका मारू थोडा वेळ. तुम्हाला बघायचं असेल ना ते पण जावं, नंतर चालू करायला लगेच बंद करून या मागं. तर इथून पुढे आपला दत्ता गेला. दत्ता तुझा मोबाईल चालू कर आणि व्हिडिओ काढ त्याच्यामध्ये. आता इथपर्यंत आलोय आपण, आणि तिथपर्यंत तिथं जायचं आपल्याला. तर हा थोडाफार चिखल आहे, तर आपण प्रयत्न करूयात जायचा इथून. चिकन नाही माती, हाय कडक आहे, कडक पूर्ण. या किती लांब आहे अजून? खूप आतमध्ये अजून नका मागवा, मागवा मागवा. मी पण मागे येणार आहे.
हा बघा ताजे पाय आहेत आणि दत्ता व्हिडिओ चालू कर तू पुढे तिकडे मी नाही हो नका येऊ पुढं बरं घ्या अजूनही आपण चालतोय श्वासाचा त्रास होतोय खूप पुढे येते खूप आतमध्ये इकडनं पाठीमागचा रोड पण दिसत नाही आपल्याला खाली बघा खाली बघा हा बघा किती लांब येते आपल्यापासून हा बघा तिकडे मारा किती लांब आहे बघा आणि इकडे मारा हे बघा दोघं जण आपल्यापासून किती लांब आहेत तर खूपच आतमध्ये येते आणि आतमध्ये काय असेल आपल्याला माहीत नाही आहे बघा किती लांब येते आपल्यापासून हे दोघं जण बघा कुठे गेलेत पूर्ण पाण्यामधनं गेलेत आपला दत्ता आणि राहुल भाऊ हे बघा किती आतमध्ये आलोय आपण भयंकर आतमध्ये आलोय काय असेल वेळची हे बघा बापरे अजून पुढं खूप आहे अजून पुढं आणि आता आपण तर नाही जाणार इथं पाणी आहे कारण तर बघू पुढचा व्हिडिओ दत्ता काढेल पूर्ण टर्न मारून आलोय उजव्या साईडला आपल्याला एवढी मोठी खोली खोदलेली दिसली इकडं या साईडला खूप लांब आहे बघा मला बाहेरचा भाग पण दिसत नाही इतक्या लांब येते आणि ह्या साईडला अजून खूप आतमध्ये आहे ह्या काय इथून जिथं विकास भाऊ बॅटरी मारली तिथून हां खूप आतमध्ये तिथून तर दत्ता आणि राहुल भाऊ गेलेले आहेत आपण तर काही जाणार नाही तर पाणी आहे खाली कारण तर त्यांची याची वाट बघू अख्खे बोट जातात अजून खूप टन आहे अजून मोठा आणि ते दोघं जण बरेच आतमध्ये गेलेत हे पाण्यामध्ये खूप गाडले जातात पाय त्यामुळे काही जात नाही मी आलोय आम्ही आतमध्ये बघू आता काय हायो रूम आहे तिथं रूम आहे का उभं राहता येते का रूम मध्ये नाही जात आहे तिथं काढ ना उभं राहून काढ ना तुझ्या ह्याच्यात येत आहे का इथून पुढं आडवी रूम आहे तर आता ती जाऊन बघणार आहे आपण आतमध्ये नक्की काय आहे ते आडव्या साईडला या की तुम्ही या हे बघा पाठीमागं आपण जी रूम पाहिली ना त्याच्या जरा पायऱ्या थोड्या मोठ्या आहेत तर वरती जाऊन बघूयात आपण कशी आहे रूम एकाच भुयारामध्ये दोन ह्या मोठमोठ्या खोल्या काय त्या काळामध्ये वापर केला जातो
बरीच मोठी आहे आतमध्ये पाण्या आणि इथं आहे ना ही विषारी बेडकं आहेत. या विषारी बेडकांमुळे आपण पुढं जायची रिस्क घेणार नाही कारण ही अतिविषारी बेडकांमध्ये मोडली जातात. सो यांच्याजवळसुद्धा आपण जाणार नाही. ही खोली किती खाली खोल असं आपल्याला माहीत नाही पण बरीच मोठी रूम त्या काळामध्ये ह्याचा काय वापर केला जात असेल. जवळजवळ 150 मीटर आतमध्ये आपण आलेलो आहे आणि त्यामध्ये ह्या खूप 2 मोठ्या खोल्या आपल्याला पाहायला भेटल्या आहेत. रुमाल कोणाचा आहे? माझाची बहुतेक नाही. अशीच असं चला. या खंडात खाली घ्यायला खाली वर अडकली तर पुढला कवर बघूच एक खंड. एक मिनिट फोटो काढतो. एक काम करा मी इकडून जातो तुम्ही माझं काढा फोटो काढू का तिकडं पुढं जाऊ. बहुतेक इथं धान्य साठवण्यासाठी किंवा खजिना लपवण्यासाठी जागा असावी इथं त्या काळी. बाहेर पोचत हे बघा हे भुयारामध्ये गेले होते हे जॉईन बघा कसे झाले पाय पाय अवघड आहे खूप. किती तर किती रेंजर होते बघा तुम्ही पण माझे पण बूट बघा पाय बघा आणि ह्या दोघांचा अवतार बघा कसे झाले दोघे राहुल भाऊ आणि दत्तानी ह्या भुयार. मला वाटतं हा पहिला व्हिडिओ पडेल आपल्या दोघांच्या यूट्यूब चॅनलवरचा की जो पूर्ण भुयार केलेले आपण हे 3 नंबरचं दुसरं भुयार आहे हे तुम्हाला हे आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तर नक्की आपला व्हिडिओ पूर्ण पहा. आता आपण पाहणार ह्या साईडला जाऊन 4थं भुयार आणि मग संपला. वाघ बघा सह्याद्रीचा वाघ बाहेर येत आहे. 4थं भुयार डन. खूप मोठे 4थं भुयार डन.
खूप मोठे नाही आता असलं पण पाणी आहे पण फिरतो बरं आतमध्ये. पाणी आहे ना हा खाली वाकून जायचे पाणी इतकं डेंजर आहे ना तिथं. ते पाण्याचे टाक असणार असं ते वाटतं. ह्याचं कसं होतं नाही, नाही. जनगडचं बघितलं ना कसं आहे हा. तसंच पुढे थोडं. नाही रे भाऊ याचं कसं आहे? हो हो दोन्ही चालू या एकाच वेळेस दोन्ही. तुम्ही थांबा दत्ता तुमच्या बी काढता येईल. तुमचं पण येतं हा एकेकाचे आले. थांबा तिथंच या तुंग किल्ल्यावरील 3 नंबर भुयार डन 4 नंबर नाही 3 नंबर 3 नंबर हा अजून हा एक आहे. अजून एक आहे ना पुढं. पण अवस्था पाहिजे तर बघू शकता इथं पूर्ण हे बघा चिखल पाणी चिखल, ऊट रांगातच जावं लागतंय रांगातच. या ते धडाडीचे कार्यकर्ते नेतृत्व आहे का? चौथं बी असायचे ना चौथ्यात नाही जात आहेत. ते काय असतं ते? बॅग राहू दे त्याच्या पुढे राहू दे. सरळ वाया मस्त नादच केला वाया नाही गेला. हे जे ना आतमध्ये गुडघा अवघड गेले असतील कामात. अवघडलं ना पाय. अवघडलं ना पाय कंबर गेले असतील. मी त्या रूम पर्यंतच आलो पुढे नको जायला आता. पुढे अवघडच आहे अवघडच आहे ना ठीक आहे चिखल वगैरे बस पहिले मेंबर आले दुसरे येतात ते अजून 20 फूट लांबच आहेत 20-30 फूट. बॅटरी दिसत असेल तुम्हाला. तसं कनेक्ट असणार आहे आतल्या आत. हा? लांब आतमध्ये हा ना हो ते कनेक्शनच असणार आहे 4 गुहांचं हा? आतमध्ये टाका दिसते मोठं पण त्यात आता पाणी पाण्यामुळं कनेक्शन असणार आहे. हो 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 4 जणांचं कनेक्शन असणार आहे. काहीतरी नियोजन करून बांधलेले असणार आहे ते. हो चारही बसा तिथं आवडला असं. हे बघ चिकन हे दोघं अजून 50 फूट लांबच आहेत. पाणी आणि चिखल ते पाणी झिरपत असेल वरच उजव्या साईडला इथं वरती काय आहे? आपण जर जाऊन बघू पहिला या साईड बॅटरी घेऊन जवळपास आपण 50 ते 60 फुटात आलो आहे. हे पाहू शकतोय दत्ताभाऊ इथं दत्ताभाऊ या 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 एवढंच आहे लय खाली वाकायला लागतंय. नाही ना झाली खेकडे सारखं चला नाही मोबाईल नाही बघा दिलेला बघा इथं मोबाईल हे बघा या की वर या एक तो अतिशय कोरी वेळ आहे 50 ते 60 फूट आलोय आपण. हे बघा इथं दत्ताभाऊ बघा इथपर्यंत बनवलेलं आहे. तिथला काढ फक्त तो. येऊ का बाहेर मी 3-4 होते मगाशी वेगळ्याच प्रकारचे आहेत. हे बघा इथं बेडूक ना हा वेगळ्याच प्रकारचा इथं आहे व इथं खूप मोठ्या प्रमाणात बेडकं पाहायला भेटतात. आणि या भुयारामध्ये या बाहेर पडत या भुयारातून. हे भुयार बघा असं या 25 ते 30 फूट आत आलोय आपण. आपणाला अजून आत जायचं आहे असंच बघू अजून किती आत खोल येते.
आणि आत काय काय ते आपण सर्व पाहणार आहे. बेड आहे की तुमच्याकडे? हे बघा मागं किल्ल्यावरील भुयारं पाण्यासाठी अतिशय अवघड आणि माझं पाय बघताल तर हे बघा कशी झाली अवस्था या ठिकाणी यायला. अतिशय अवघड आहे हे. असं या ठिकाणी पायऱ्या आहेत या लास्टला जवळपास 50 फूट आम्ही आत आलोय आणि 50 फूट आत आल्यानंतर या ठिकाणी एक हा रूम आहे मोठासा. आता असाच रूम अगोदर एक आहे तोही दाखवलाय आपण. हे बघा खूप मोठा रूम आहे इथं आणि पाणी आहेत आणि या ठिकाणी जर बेडूक पाहिला तर हा वेगळ्याच प्रकारचा इथं बेडूक पाहायला भेटतो या. हे बघा सर जवळपास 50 ते 60 फूट आपण आत आलो याला. बेड का